अंडर बॉय जयेश तांडेल जेटी जेटी. चला सुरुवात करा जयेश, भरपूर टाइमपास करताय तुम्ही. पहिला चेंडू फेस करेल धनेश. एक आयकॉन टू आयकॉन अशी लढत पाहायला मिळते. धनेश टू जयेश, जयेश टू धनेश. पहिला चेंडू, चांगला चेंडू, फक्त दिशा दिली आणि हा नो बॉलचा इशारा. पंच बिपिन म्हात्रे यांचा 1+4 अशा 5 धावसंख्या मिळतील अव्वंतर आणि स्वतःचं खातंही खोललं 4 ने. तब्बल 5 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला श्री गणेश होतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जयेश चला पहिला चेंडू अवंतर पाहायला, त्याच्यावर चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. एका धाव समाधान, धावसंख्या 1च्या मदतीने 6 वर. एक चेंडू आतापर्यंत फेकून झालाय तो म्हणजे जयेशाचा आणि फक्त धावसंख्या 6 पाहायला मिळाली. चांगला फटका नितीन याच्या बॅटमधून, तिकडे चांगले क्षेत्ररक्षण छोट्या याच्याकडून पाहायला मिळालं. स्वतःचं खातं 1 ने खोललं, संघाला पोहोचवलं 7 वर. आणि हा अवांतर 1+4 अशा 5 धावसंख्या मिळतील. 5च्या मदतीने संघ पोहोचतो 12 वर. थोडी खराब गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे जयेश याची. 2 चेंडू फेकलेत आणि तब्बल 12 धावसंख्या बहाल केल्यात. त्या म्हणजे 2 पंजे पाहायला मिळाले आणि हा चौकार पाहायला मिळतो. पुन्हा एकदा लगातार दुसरा चौकार पाहायला मिळतोय, तो म्हणजे धनेशाच्या बॅटमधून. धावसंख्या 16 वर. थोडी महागडी गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय जयेशाच्याकडून. तर फक्त चेंडूला फेकी थोडी खराब होती, पण चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं ओमकार याच्याकडून. एकच धाव, एका धावेने 17 धावसंख्येवर पोहोचतोय. बघूया अजूनही जयेशाच्या कोट्यातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 18 वर. शेवटचा चेंडू जयेशाच्या कोट्यातील, शेवटचा चेंडू, धावसंख्या 18. आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. पैकी थोडीशी खराब होती. निर्धाव चेंडू निघतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर तब्बल 19 धावसंख्या लागतात. त्या म्हणजे स्कोरिंग बोर्डवर नवीन गोलंदाज अनिल तांडेल. अनिल तांडेल याला पाहू शकता. सांघिक दुसरे वैयक्तिक पहिलं गोलंदाजीसाठी 5 रन केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट. आणि हा चांगला फटका होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. फक्त एकच धाव मिळली. एका धावेने संघ पोचतोय 19 वर. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते अनिल याच्याकडून. तब्बल 3 चेंडू फेकले, फक्त 1 धावसंख्या बहाल केले. चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. आत्ता कुठे लेंथ लाईन सापडलेले दिसते अनिल याला. एक काल होता आपल्या गोलंदाजीने गाजवलं होतं अंडरम क्रिकेट, तो अनिल खूप वर्षानंतर गोलंदाजी पाहायला मिळते. आणि हा चौकार 4च्या मध्ये संघ पोचतोय 23 वर. दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकले आणि फक्त 5 धावसंख्या बहाल केल्या. त्या म्हणजे अनिल याने चांगली कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते अनिल याच्याकडून.
पुन्हा एकदा चांगली चेंडू, तेवढा चांगला फटका. थोडी चेंडू फेकण्यामध्ये उशीर केला, त्याच्यामुळे आपल्या क्रीजमध्ये साबूत पाहायला मिळालं धनेश याला. आणि षटक संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे जय जेन्यू संघाचे 23. कुठलाही गडी बाद आता पर 24, माफ करा 24. धावसंख्या 24 पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज ओमकार. आणि हा चेंडू नो बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतोय पंचांकडून. धावसंख्या 25 वर. अवंतर चेंडू, (1+1) अशा 2 धावसंख्या पाहायला मिळाल्या. (No+1) पुन्हा एकदा चांगला फटका होता. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण आयकॉन फ्लेअर तिथे आहेत. जयेश तांडेल. धावसंख्या स्थगित 27 वर. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे जय माता दी संघाच्या गोलंदाजाकडून. पहिलं षटक पाहिलं तर जयेश याने फेकला होता. 18 धावसंख्या दिल्या होत्या. त्याच्यानंतर अनिल यांनी फक्त 6 धावसंख्या दिल्या. आणि ओमकार ही चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. धावसंख्या 29 वर. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 29. चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय 33 वर. आणि चेंडू फक्त झालेत 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 झालेत, 2 बाकी आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे ओंकार याच्या कोट्यातील. पुन्हा एकदा चांगला फटका होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथं अनिल याच्याकडून पाहायला मिळालं. एका धाव समाधान, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 34. धावसंख्या 34. शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे ओमकार याच्या गोलंदाजी. आणि हा लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू यष्टीरक्षकांना पकडण्यात यश आलं नाही. आणि पंच बिपिन नो. ओके, 1+1. 2 धावसंख्या मिळतील. 36 वर पोहोचतोय संघ. आणि हा चांगला फटका सूचित करण्याचा प्रयत्न. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ओंकार याच्याकडून. आणि 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 37. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 37 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर 2 षटकामध्ये फक्त 19 धावसंख्या पाहायला मिळाल्या. आणि नवीन गोलंदाज विशाल, एक नौखा गोलंदाज पाहायला मिळतोय. विशाल, त्याच्या समोर दोन्ही सलामीवीर अजून साबूत आहेत. पण धावसंख्या फक्त आणि फक्त 37 पाहायला मिळतोय. विशाल, एक नवीन नौखा चेहरा. पॅडल शिफ्ट मारण्याचा प्रयत्न होता. म्हणजे नितीन याचा पण व्यवस्थित बॅटवर चेंडू आला नाही. 1 धावसंख्या मिळाली. आता धनेश स्वतः आयकॉन खेळाडू. वा, चांगली गोलंदाजी करतोय. एक नौखा नवीन चेहरा पाहायला मिळतोय अंडर मध्ये. एक कमी वयाचा हा खेळाडू आणि चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक. धावसंख्या असतात 1ने वाटतंय. धावसंख्या 39. खूपच कमी धावसंख्या पाहायला मिळतोय. आता हा चांगला फटका पुढे आला. फुलटच मध्ये कन्व्हर्ट केलं चेंडूला आणि टॅप चेंडू केला आणि हा चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका. जयेशाला काही समजलंच नाही चेंडू कुठल्या दिशेने गेला. तो फक्त पाहत राहिला आणि हा लगातार दुसरा चौकार पाहायला मिळाला. या 4च्या मदतीने संघ पोहोचतोय 47 वर. अजूनही शेवटचा चेंडू मला वाटतं विशाल याच्या कोट्यातील. आणि अवंतर चेंडू 1+4 अशा 5 धावसंख्या. पंजा खोलतो इथे. 5च्या मदतीने संघ पोहोचला 52 वर. आत्ता धावसंख्याला
कुठे आकार येतोय. 52 लॉस ऑफ 0 विकेट. आणि शेवटच्या चेंडूवर एक धावसंख्या 53 धावसंख्या काढल्यात आणि 54 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे जय माता दी संघापुढे जयेश डेनिम संघाने. चला नाणेफेकीसाठी यायचंय शीतल रायझिंग स्टार आणि आद्य शिवाय लायन्स. चला आद्य शिवाय लायन्स संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि शीतल रायझिंग स्टार आपला कर्णधार पाठवायचा आहे. येऊ दे. चला निखिल भोईर यांच्या हस्ते इथे नाणेफेकी होणार आहे. शीतल रायझिंग स्टार आणि आद्य शिवाय लायन्स यांच्या दरम्यान. चेंडू द्या रे. चेंडू फिरवायचंय. चोपन्न धावांचा टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे जय मातेदी संघासमोर कोण शीतल शीतल रायझिंग स्टार संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. तर 54 धावांचा पाठलाग करण्याची सलामीची जोडी स्वतः आयकॉन गोलंदाजीसाठी आयकॉन टू आयकॉन अशी सुंदर जमाली आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू चांगला फटकावतात एवढं चांगलं क्षेत्ररक्षण नितीन याच्याकडून पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू निघतोय. जयेश तांडेल जेट्टी आणि हा पेडल शॉट पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसरा चेंडू दिशा दिली आणि 4 धावांनी स्वतःचा खाता गोल आणि संघाचा खाता गोल. लगातारचा दुसरा चौकार. पहिला चेंडू निर्धाव खाल्यानंतर लगातारचा दुसरा चौकार पाहायला मिळतो. जयेश खरा वेगाचा वंडर बॉय. उंची लहान कीर्ती महान असा हा खेळाडू या मॅच नंतर पहिल्यांदा आमदार चषक इथे खेळताना पाहायला मिळेल. तिकडे रवाना होणार आहे हा खेळाडू. सलामीवीर वन ऑफ द बेस्ट ओपनर म्हणून याला संबोधलं जातं असा हा खेळाडू जयेश. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय. 2 चौक. पहिला चेंडू निर्धाव त्याच्यानंतर 2 चौकार पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 2 लगातारचे चेंडू निर्धाव खेळतोय. धाव संख्या स्थगित 8 वर. अवंतर चेंडू एस्टनच्या मागे चांगलं एसटी रक्षण मिथून म्हात्रे एक जुना जाणता खेळाडू. धावसंख्या 9. एक षटक संपलं. एक षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहायला झाली आहे तर फक्त आणि फक्त 9. नवीन गोलंदाज स्वतः संघाचे मालक जयेश डेनिम संघाचे प्रोप्रायटर जयेश डेनिम ब्रँडचे प्रोप्रायटर प्रशांत पाटील. पहिल्या चेंडूवर मिथून याला बोल्ड केलं. फिरके गोलंदाज हवेमध्ये झेप घेतली, उडी घेतली आणि चेंडू फेकला आणि मिथून याला काही समजलं नाही. क्लीन बोल्ड करतोय. त्याची जागा वाढवून काढण्यासाठी नवीन फलंदाज भूपेश प्रशांत.
पुन्हा एकदा चांगली गोल चेंडू पाहायला मिळाला. भूमिपुरुषाला काही समजला, बॅटची आतली कडा घेतली आणि चेंडू एसटी रक्षकाच्या मगर मिठीमध्ये चांगले एसटी रक्षक पाहायला मिळते ते म्हणजे मिथून म्हात्रे याच्याकडून. त्या चलत गतीच्या चेंडूवर एसटी रक्षण करणं म्हणजे खूपच चांगली कामगिरी पाहायला मिळते. लगातारचे दुसरे 2 गडी बाद करतोय. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज छोट्या येतोय आणि चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. कैलास म्हात्रे या स्पर्धेचे सर्व आयोजक यांच्या मार्फत धावसंख्या 10 वर दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते आणि मला वाटते हवेमध्ये झेप जास्त झालेला दिसते, दिशा भटकलेली दिसते आणि आव्हानाच्या स्वरूपाने 1 आणि 4 बायच्या स्वरूपाने 4 अशा 5 धावसंख्या मिळतील आणि संघ पोहोचतोय 16 वर. पुन्हा एकदा दिशा भटकतोय. मला वाटतंय अवंतर चेंडू आणि हा चांगला फटका पाहायला मिळाला जयेशाच्या बॅटमधून. आत्ता कैलासकडे कुठली संधी नव्हती चेंडू अडवण्यासाठी आणि 4च्या मदतीने संघ पोहोचतोय 20 वर. चेंडू झालेले आहेत 4. जे 2 चेंडू बाकी असतील ते म्हणजे जयेश प्रशांत त्याच्या कोट्यातील चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहिलं, डायरेक्ट हिट केलंय आणि थर्ड अंपायरची मागणी इथे केली आहे ती म्हणजे अंपायर कॉल आहे योगेश तांडेल यांच्याकडून. नॉट आउट. एक धावसंख्या मिळाली. धावसंख्या 15 किती 21 इथे आणि 15 ठेवल्या. धावसंख्या 21 आणि हा अवंतर चेंडू 22. आणि हा तिसरा गडी बाद करण्यात येतोय तो म्हणजे प्रशांत याला किती बाद होतोय. धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 22. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 32 धावा. आता मला वाटतंय बिपिन म्हात्रे यांनी मागच्या सामन्यामध्ये म्हटलं होतं आयकॉन खेळाडू आहे संगम आणि याने स्वतःवर विश्वास दाखवणं गरजेचं होतं. तोच आता संगम येतो गोलंदाजीसाठी. 12-32 आयकॉन खेळाडू आहे हा संगम. ना फलंदाजीसाठी उतरत नाही गोलंदाजी. कुठल्या बेसवर आयकॉन खेळाडू आहे. तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संगम समोर आयकॉन खेळाडू. आयकॉन टू आयकॉन अशी रंगजुमाली पाहायला मिळते. लढत पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला तो म्हणजे जयेशाच्या बॅट मधून. धाव संख्या 26 वर पोचतोय. 11-26 11-28 माफ करा. 11 चेंडू 28 धावांची आवश्यकता विजयासाठी. तोपर्यंत जयेश तांडेल मला वाटतं साबूत आहे. तोपर्यंत आशा उंचावलेल्या असतील तर जय मातादी संघाच्या हा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. 55 चेंडूचा इशारा. धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या चांगलं क्षेत्ररक्षण देतं आमचे समालोचक मित्र अमर भोईर यांच्याकडून पाहायला मिळतंय.
बॅटकटचे अपील इथे पाहायला मिळतंय. पंच दोन्ही पंच सलाम मसलत करताना इथं पाहायला मिळत आहेत. योगेश तांडेल आणि चला थर्ड अंपायर. फक्त बॉल खाली पडले का बॅटकटचे तर संख्या 27 वर आहे. बघ बघ बाउन्स आहे चेंडू. नॉट आउट आहे खेळाडू. संख्या स्थगित 27 वर. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत ते म्हणजे याच्या कोट्यातील आणि हा 4 धावसंख्या. 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 31 वर. चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहिलं पण पुन्हा एकदा चला इथे पंच आहेत नितीन सुतार आपले ऑफिशियल पंच आहेत. ते 20 घेत नाहीत आमच्या अंगावर नको काय योगी तुम्ही बघा ना फोरा पाटणा. चला तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे निर्णय. खिलाडू बाद आहे. आपले नितीन सुतार आपले स्वतः पंच इथे आहेत. त्यांनी खिलाडूला बाद केलेला आहे म्हणजे बाद डिक्लेअर केलेला आहे. बाद डिक्लेअर केलेला आहे. धावसंख्या 31. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 23 धावा. संख्या 31 विजयासाठी 6 चेंडू 23 धावा म्हणजे 1 चेंडू फक्त काढायचा आहे आणि बाकी चौकार लागले तरी चालतील. भूषण पाटील येतोय गोलंदाजीसाठी. मोठे बंधू 3 बंधू खेळताना पाहायला मिळतात या संघामध्ये. भूषण पाटील, प्रशांत पाटील आणि जितेंद्र पाटील. इनामिना डिक्का खासियत पाहायला मिळेल. तिघांना ही एक्स्ट्रा डोले लावायला लागलेत. भूषण पाटील स्ट्रायकवर आपण पाहू शकता आयकॉन खेळाडू जयेश. फक्त 1 चेंडू काढायचा. अरे फलंदाज पोहोचण्याऐवजी गोलंदाज दुसऱ्या फलंदाजापर्यंत पोहोचला. 4 धावा. 4 धावने 35. नो बॉल. आता चुकी केलेली आहे. 6 चेंडू फेकायचे होते भूषण याला पण आता चुकी केली आणि 4 धावा. 4 धावने 5 धावांनी संघ पोचतोय. थांब पोहोचला किती दिवस आहे 40. 4 चेंडू 14 धावा.
4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. एक चेंडू काढायचा आता. हर्षल चुकी करतोय. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बघूया एक चेंडू जो अवंतर फेकला होता किती महागडा ठरतो भूषण याचा. 3 चेंडू 10 धावा. अमर जुना जाणता खेळाडू आमचा अमर काय क्षेत्ररक्षण करतोय विजयासाठी. 2 चेंडू 9 धावा. 8 काढल्या तरी दोन्ही संघांना 1-1 गुण दिलं जाईल. 2 ला 9 2 ला 10 धावणं काढली. ओके माफ करा. 2 ला 10. निर्धाव चेंडू 1 आणि 10. चला मॅन ऑफ द मॅच एक नवीन संकल्पना. कारण मला वाटतं इंटरनॅशनल मध्ये एकच खेळाडू असा आहे ज्याने क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच मिळवलेलं ते म्हणजे जॉन्टी रोड्स. आणि तेच आपण इथे पाहायला मिळालं. अंबर यांना चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यामुळे त्यांना या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. अमर भोईर या सामन्याचे सामनावीर. काय क्षेत्ररक्षण त्यांना पाहायला मिळालं. 3 चेंडू चौकार त्याने मागे अडवले आणि त्याच्या जोरावर हा संघ विजय होऊ शकला. जज डेनेम संघ. चला कोणचे मॅच कोणाचे आहे. आद्य शिवाय आणि शीतल राजिंग कोणचे. नितीन चेंडू पकड. नितीन याच्यावर दे. ये नितीन कडे दे. अमर चला अमर भोईर आपण यायचं आहे या सामन्याचा सामनावीर. अमर भोईर